क्लासमध्ये रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला डिव्हिजनची एक्झाम्पल आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, मी आज 1 डिजिटने 2 डिजिटला ओके किंवा 2 डिजिटने 2 डिजिटला ही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। ओके, डिव्हिजनची इझी एक्झाम्पल आहे खूप। ओके, ही एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवणार आहे। व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही डिव्हिजनची एक्झाम्पल सॉल्व करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। म्हणजे अशा रिलेटेड कुठलीही एक्झाम्पल आली तर तुम्ही खूप इझिली सॉल्व करू शकता तुमच्या अबॅकस शीटवर। ओके, खूप इझी मेथड आहे। इझी मेथडने मी तुम्हाला ही एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, मग सुरुवात करूया आपल्या फर्स्ट एक्झाम्पलला। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 30 डिवाइडेड बाय 15। हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे। ओके, 13 आपला डिव्हिडंड आहे। मग डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। ओके, हा 3 आणि हा 0 30 आपला ऍड झालेला आहे। आपला डिवायझर किती आहे 15। 15 आपल्याला कुठे अबॅकस शीटवर ऍड करायचा नसतो, तो आपल्याला लक्षात ठेवायचा असतो की डिवायझर आपला किती आहे 15 आहे। ओके, 15 मग 15 डिव्हिजन होईल का? तर हे किती आहे 3 आणि हा 0 30। तर 15 च्या टेबल मध्ये 30 येतात का? तर 15 च्या टेबल मध्ये 30 येतात। डायरेक्ट डिव्हिजन होतं 15 2 जा 30। ओके, 2 जा मग 2 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 30 करायची आहे। इकडे 0 आला मग हे आपलं आन्सर आहे। ओके, डायरेक्ट डिव्हिजन केलं आपण, आन्सर 2 आलेला आहे। आपलं आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, खूप इझी मेथड आहे, मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते। ओके, अबॅकस क्लियर। आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 56 डिवाइडेड बाय 14। हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, 56 आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस शीटवर ऍड करूया। 50 आणि हे 6 56 ऍड केले आपण। आपला डिव्हिडंड 56 आहे, मग आपला डिवायझर किती झाला 14। ओके, 14 आपला काय आहे डिवायझर आहे। ओके, 14 मग हे किती आहे 56। तर आपण डायरेक्ट डिव्हिजन करणार आहे। 14 च्या टेबल मध्ये 56 येतात का? तर 14 च्या टेबल मध्ये 56 येतात। 15 4 जा 56 किती 14 4 जा 56 4 जा मग 4 आपण ऍड करतोय आणि लेस आपल्याला 56 करायचे आहे। ओके, 56 आपण लेस केले, इकडे आपलं 0 आहे, हे आपलं आन्सर आलेला आहे। ओके, डायरेक्ट डिव्हिजन आपलं झालेलं आहे। एक्झाम्पल इझी होतं। आन्सर किती आहे आपलं 4 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 76 डिवाइडेड बाय 4। ओके, 76 आपला डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपण ऍड करूया। ऍड करून घेतला 76 आपण, डिव्हिडंड म्हणजे आपला ऍड झालेला आहे। आपला डिवायझर किती आहे 4 आहे, म्हणजे 4 च्या टेबलने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचा आहे। ओके, तर आपल्याकडे किती बिट आहेत 76 आहेत। तर 76 ला डायरेक्ट डिव्हिजन होणार का 4 ने? तर नाही होणार। मग काय करावं लागणार आहे? आपण फर्स्ट टर्म मध्ये किती बिट आहेत 70 आहेत, म्हणजे 70 ने फर्स्ट आपल्याला डिव्हिजन 70 ला करायचं आहे। पण 70 ला पण डायरेक्ट डिव्हिजन होणार आहे का? तर नाही होणार आहे। ओके, 4 च्या टेबल मध्ये
अबॅकस क्लिअर करूया. ओके, अबॅकस क्लिअर केलं. थर्ड एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहे. ही 3 एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला अबॅकस स्क्रीनवर सॉल्व करून दाखवलेली आहेत. खूप इझी मेथडने एक्झाम्पल आपण सॉल्व केलेली आहेत. ओके, तुम्ही पण तुमच्या अबॅकस स्क्रीनवर एक्झाम्पल सॉल्व करून बघा, म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर डिव्हिजनची कन्सेप्ट क्लिअर होईल. ओके, आपण नेक्स्ट सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 64 डिवाइडेड बाय 8. हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 64 आपला डिव्हिडंड आहे. काय आहे? डिव्हिडंड. डिव्हिडंड आपण ऍड करूया आपल्या अबॅकस शीटवर. ओके, ऍड केला. आपला डिव्हायजर किती आहे? 8 आहे. 8 च्या टेबलने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आहे. ओके, आपल्याला 8 च्या टेबलमध्ये 64 येतात का? तर 8 च्या टेबलमध्ये 64 येतात. 8 8 जा 64, डायरेक्ट डिव्हिजन होतं 8 ने. ओके, 8 8 जा, मग 8 हे आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण इकडे ऍड केलेला आहे आणि लेस आपल्याला 64 करायचे आहे. लेस आपल्या 64 केले, इकडे 0 आलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 8. 8 आपण ऍड करून घेऊया. 8 आपण ऍड केलेले आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केले. ओके, आपले आजचे सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस शीटवर सॉल्व करून दाखवलेले आहेत. ओके, मी तुम्हाला सगळे बेसिकच एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेले आहेत. डायरेक्ट डिव्हिजन होणारे मोस्टली. ओके, आपले बेसिक टू ॲडव्हान्सचे पण म्हणजे 1 डिजिटने 2 डिजिटला, 2 डिजिटने 2 डिजिटला, 2 डिजिटने 3 डिजिटला डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शनचे सगळे लेक्चर आपल्या झालेले आहे. सगळे लेक्चर आपल्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहेत. ओके, जर ते लेक्चर तुम्ही अटेंड नसतील केलेले तर नक्की अटेंड